तर हाई सगळ्यांना. तर बघा आपल्या चॅनलला 2 दिवस झाले ब्लॉग काय आले नाहीत. तर सगळ्यात अगोदर मी कशी दिसती मला सांगा कमेंट करून. आपल्याला मेकअप येत नाही बरं का, साधं सिंपल करायचा प्रयत्न केला आहे बघा मी. कशी दिसते सांगा कमेंट करून नक्कीच. तर मला एक या विषयावर बोलायचं होतं. तर तुम्ही 5-6 दिवस झालं किंवा 5-6 म्हणा 10-12 म्हणा काय म्हणायचं ती म्हणा, माझ्या पण लक्षात नाही आता. तर तुम्ही जी ब्लॉग बघताय तिजे माझे तिजे माझे तिजे माझे ही काय नेमकं लावले तुम्ही म्हणत आहात. तर बघा मेन गोष्ट एक तर मला काहीच कळना नेमकं मी इकडं जाऊ का इकडलं ही करू का ही करू का मनाचं करू, मला काहीच कळत नाही आहे. मी जिकडं मला काय म्हणतात ते, जिकडं मला गोड बोलन तिकडं मी लगेच सरकते, लगेच पगळून अशी लगेच ही होते मी बघा. अशी माझी गोष्ट आहे. काही कानाच टाकू मनामध्ये, माझं मन असं हळवं आहे बघा, लगेच ही होऊन जाते. येते पैसे का आपण इथंच ठेवले त्याचं. तर माझं मन आहे बघा हळवं काय म्हणली कानाच टाक हळवं. तर बघा माझं मन असं लगेच पगळून जातं त्या पुढच्या माणसाला मी जाऊन सगळं असं क्लिअरली म्हणजे माझ्या जी मनात आहे ती मी लगेच बोलून टाकते, असं माझं मन आहे बघा. तर तुम्ही काल व्हिडिओ बघितलाच असाल तिचा, तर ती म्हणली मी फोन करते म्हणून. तर मी काल ब्लॉग बनवणार होते, काल काय मी ब्लॉग बनवलं नाही बघा. तर आम्ही तिकडून आलो रात्रीच्याला 10-11 वाजले असताना घरी यायला बघा. ह्यांच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलंच असाल, ह्यांचं नाही कृष्णाच्या चॅनलला ह्यांनी ब्लॉग टाकतात, ह्यांचं चॅनल झालं आहे बघा हॅक, ही तर सगळ्यांना माहितीच असेल. तर कधी येतोय कधी नाही काय माहिती चॅनल पण नेमकं आता. तर त्याचं काम त्यांनी करतात. आणि तर मला एका विषयावर बोलायचं होतं, तिचं राहिला मुद्दा. तर बघा तिने जी ब्लॉगमध्ये म्हणली होती मी फोन येते लावते तिला, फोन लावून मी बोलते. तर तिने लावण्याऐवजी तिची मी वाट बघितली नाही, ती फोन लावीन मला नाही लावणार. माझ्याकडे नंबर आहे तिचा ऑलरेडी, सेव्ह केलेला नाही आहे तिच्याकडं. मग सेव्ह केलेलं आहे पूजा म्हणून तिने नाव टाकले बघा. त्याला पूजा ताई नाही, पूजा वहिनी नाही, काही सकट नाही, नुसता पूजा नाव टाकले नंबरवर. त्याच्या पुढं काहीतरी करायचं ना. तर मला म्हणेन बारके सरांची बायको म्हणलं त्याच्या पुढं काहीतरी जोडायला पाहिजे ना त्यांनी. तर नाही, तिने डायरेक्ट पूजा टाकले. माझ्याकडे काही नाव सेव्ह नाही आहे बघा, मी पण केलं तर रियाच करणार, बाकी काही नाही. तर नाव घेतलं आहे मी डायरेक्ट बघा. तर बोलण्याऐवजी जास्त आपलं इकडं तिकडं नको, तर मी डायरेक्ट तिला काल फोन लावला. जी तिने ब्लॉगमध्ये जी बोलली, मी मागच्या वेळेस आजारी होते बघा, डेंगूची काहीतरी साथ होती बघा. आणि त्यावेळेस ती शूटिंगला पण आली ती. इतकं माझा हातपाय इतकं डेंजरमध्ये गळहटलं होतं ना, घरचे कोणीच नव्हते, बाकीचे शूटिंगचे इथेच होते सगळे. तेवढे मी आजारी असून पण मी तिथली कामं सगळी करायचे. मी स्वयंपाक त्यांना म्हणा, जेवायला, घरातली कामं ती मी सगळं करत होते. मग ती शूटिंगला होती, मला पण माहिती नव्हतं. मग ती नेमकी रूमवर म्हणजे माझ्या घरी आली. मी दुखते म्हणून वळवळ हातरुणाव करत होते. ती माझ्या शेजारी झोपली होती, जवळच माझ्या शेजारीच होती, बेडवरतीच पिवती. एकदम माझं अंगण हिन सांसन दुखायला लागले. मग त्या म्हणल्या, मग ती मला म्हणली, तर मग तिने दाबून देऊ का काहीतरी म्हणली, काय माहिती एवढं माझ्या पण नाही लक्षात. तर तिने माझं हातपाय दाबून दिलं, डोकं दाबून दिलं. मी नाही म्हणत नाही ह्या गोष्टीला, दिलं तिने, दुखत होतं. पण कधी बी काढायचं म्हणलं कसं होणार की, तिथलं तिथं कुठं तर काहीतरी पाहिजे ना, कुठली पण गोष्ट कुठं बी जोडायची म्हणलं कशी होणार. मी आता म्हणले ना मला तिच्या वस्तू नको काही सकट, मला काही नाही म्हणून तिने सांगितलं असं. मी पूजासाठी ही केलं ती केलं. ज्या दिवशी माझं दुखत होतं तिने सगळं अंग इथे दाबून दिलं. कृष्णाला पण जायचं होतं शाळेत बघा. तर तिने मी उठले, आंघोळ इथे केली, चपात्याची कणिक तिने मळली का मी मळली माझ्या ध्यानात नाही, पण तिने सगळ्या चपात्या ते केल्या, टोपलं भरून चपात्या केल्या. एक भाजी बनवली आणि एक मोठी अशी
भांड्याची एक जाळी घासली बघा, घर आहे ती सगळी झाडून ती घेतली तिने. एवढं तर मी सांगू शकते प्रॉपरली. आता म्हणसान पूजा तू इतकं तिच्याबद्दल सांगते, इतकं तिच्याबद्दल बोलत होती आता तू रागामध्ये. एकदम मी माझा राग एकदम शांत ठेवलाय. एकदम रागाला म्हणजे आता जी काही गोष्टी आहेत ती मी आता तुम्हाला सांगू शकत नाही. एकदम असं काय म्हणतात ती प्रश्नला असतं ती जवळच ठेवायचं असतं, लोकांपुढं उघडकी करायचं नसतं. जेवढं मी बोलले तेवढी बास. आता मी ह्याच्या पुढं नाही बोलणार काय. जी मी तिला बोलले फोनवर, ती जी मला बोलली मी ती काल तिला मी बोलले, सांगितलं, ती बोलले आणि सगळं नीटनाटकं हे केलं मी. तर कालच मी ब्लॉग बनवणार होते ती या विषयाबद्दल, तर मी काल ब्लॉग बनवला नाही बघा. एवढं ती काम करून देत ना, मग तिच्या घरी गेले तेव्हाच सांगते. तिने सांगितलेलं सगळं खरं आहे. मी आता खोटं बोलत नाही. मी जे असेल ती डायरेक्ट खरं बोलते, खोटं काय बोलत नाही बघा. तर मी म्हणलं आता तिच्या रूमवर ती एकटी असते, एकटी राहते. आता मला काय माहीत नाही ती एकटी राहते का पुरी राहतात ती म्हणून. आता माणसानं पूजा इतकं राग तो ब्लॉग बनवला आणि सांगितलं पण इतक्या रागात बोलून तिच्या रूमवर ती एकटी राहते. तर तिने कालच्या ब्लॉगमध्ये मी तिचा ब्लॉग बघितला, सगळा ब्लॉग बघितला मी. तर ती ही पण ब्लॉगमध्ये पण बोलली तिचं मन दुखवायचं माझं काहीही नव्हतं. पण तिने मला विचारलं होतं तुझे आईवडील काय करते तू बघ म्हणून. मग मी सांगितलं माझे आईवडील काय करतात ब्लॉगमध्ये. एक आहे की बघा, बाप असण्याला म्हणजे बाप जवळ असण्याला आणि नसण्याला किती फरक असतो तुम्ही सांगा. जवळ असण्याला आणि कायमचं सोडून जाणाऱ्यांना तर काही वाटत असेल का नाही, आपलाच वडील नाही तर ही नाही तर आपल्याला कोण. मस्त मला एक बहीण पण होती बघा, माझी एक छोटी बहीण होती. ती मी सांगन एखाद्या ब्लॉगमध्ये, ह्या ब्लॉगमध्ये नाही सांगत. तर त्या बहिणीला मी बघितलं आहे का नाही बघितलं ती पण मला माहीत नाही, पण मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगेन. मला कमेंट करून विचारा तुम्ही. तर माझ्या बहिणीचा विषय मी सांगेन नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर आपला ही ब्लॉग मी कंटिन्यू करा. तर बघा मी तिला बोलले ते वेळेस, तर ते पण बोलले. एकदम ताव धरून म्हणलं काहीच उपयोग नाही, एकदम म्हणजे एकदम नाही काहीच. मग आपलं बोलले तिला काहीतरी डिसिशन घेतलं. आता काय घेतलं काय नाही ती मी सांगणार नाही, ती तर ब्लॉग बनवेनच असं तर मला माझ्या मनातून वाटतंय. तर मी म्हणलं मी माझ्या व्हिडिओमध्ये तर सांगितलंच माझ्या बापाचं इथे काय करतात काय नाही तिला. तर ती म्हणली माझा पप्पा पोलीस आहे. तर मग मी पण रागामध्ये बोलले, एकदम एकदम म्हणजे रागामध्ये एकदम काय माझ्या मनात जी वाटलं ते मी बोलून मोकळे झाले. तर मला ही एक कळत नाही बघा, नेमकं मी करू काय, करू काय, ही लय मोठा प्रश्न आहे. आणि मी प्रत्येक वेळेस म्हणते असेच, पण मला मै अशी लगेच येते बघा, लय म्हणजे लय येते. असं वाटतं मग जाऊ द्या आता, इतकं काही प्रश्न सांगायचं नसतं त्याच्यामुळे सांगत नाही. आज हसत ब्लॉग बनवते बघा, आणि तुम्हाला सगळ्यांना पण आवडतं मी हसलेलं. कोणाकोणाला आवडतच नाही हसलेलं मी, काही का नसतं ह्याच्यामध्ये. तर चला आमच्या लग्नाचा पण काय म्हणतात ती वाढदिवस, हॅपी ॲनिव्हर्सरी तसलं येतं आहे जवळ आता आमच्या लग्नाचा वाढदिवस. तर आमच्या लग्नाला 10 वर्ष कंप्लीट होत्यात. आता पिहूचा बड्डे झाला, पिहूचा पण बड्डे चांगला झाला बघा, एकदम मस्तपैकी, एकदम भारी. मला वाटलं नव्हतं इतका भारी चांगला होईल म्हणून. आणि माझ्या फक्त मनात होतं माझ्या पिहूचा पण बड्डे हॉटेलला व्हायला पाहिजे चांगला म्हणून असा. मग सगळ्यांनी अशा असावात पिहूच्या बड्डेला येते. तर ती माझ्या मनातली इच्छा पूर्ण झाली. मी ह्यांना बोलले नव्हते, पण ह्यांनी मनानेच हॉटेलला बड्डे इथे घेतला बघा. आणि बड्डे पण पिहूचा मस्त पार पडला. तर तुम्ही माणसांनी कुठं काय पण बोलायला लागले. तर चला, तिच्या मम्मी पप्पांना मी बोलले, तिला पण बोलले. आता मी ह्याच्या पलीकडे आता मी काही बोलणार नाही. तर हिथंच मी विषय थांबवते, जास्त काही मी बोलत नाही आता. जी काय असेल ती आता, तर राग येणं तर सौभाग्याचंच आहे, थोडंफार येते राग येणारच. पण चालतंय, मी इथंच व्हिडिओ थांबवते आता. ती इथून पुढे तिच्या नावाचे व्हिडिओ, तिचं नाव घेऊन, किंवा मी म्हणले होते नाव घेऊ का व्हिडिओमध्ये, मी आज घेतलं आहे बघा तिचं व्हिडिओ. ती पण नंबरवरनं घेतलं आहे मी, जी माझ्या मनात वाटलं ती.
तर चला आता 1 वाजत आले असं ना, आता धुणं भांडी झालं. काल तर दिवसभर मला काम गेलं बघा. एक मोठा टब भरून कपडे होते धुवायला, एक बादली पण होती, परत सगळ्या रूममध्ये राड आहे ते होता, घरं ती पुसून घेतली, बाथरूम आहे ती सगळी घासून पुसून घेतली. आता स्वयंपाक इथे केला मस्तपैकी. आता जेवण बाकी, जेवण काय केलं नाही अजून. तर जेवण इथे करायचं, गव्हाचं आणि ज्वारीचं दळण करायचं आहे मला, ती राहिलं. मग मी माझे घरातली आता मी डेली ब्लॉग तर चालूच केले बघा. तर आता बाहेर गेले होते, त्याचा काही जास्त ब्लॉग मी बनवला नाही, रील्स बनवले ते 1-2 आपल्या. तर ती पण डोक्यात टेन्शन असल्यामुळे जास्त काही बोलू वाटत नाही बघा एवढं. आणि गाण्याचं पण शूटिंग, आपलं गाणं पण लवकरच येत आहे. तर कधी बनवलेलं काही माहीत नाही मला, पण लवकरच येईन. त्याचं राहिले निम्मं शूटिंग राहिले, अजून थोडंफार राहिले, ते आता शूटिंग होईनच. तर चला मी ब्लॉगला हिथंच एंड करते. ब्लॉग जास्तच मोठा व्हायला लागला आपला. आता तुम्ही माझी बोलणं ऐकून बोर व्हायचा, माझं काही बोलणं संपायचंच नाही बघा, माझं बोलणं किती पण लांबत जाईल. तर चला भेटतो आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.